तर आज संध्याकाळी पंतप्रधान मोदी भाजप मुख्यालयामध्ये जाणार आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, भाजप मुख्यालयामध्ये कार्यकर्त्यांना ते संबोधित करतील। मोठी महत्त्वाची घडामोड, पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी भाजप मुख्यालयात जाणार आहेत। एनडीएनं जी काही कामगिरी बिहारमध्ये केलेली आहे त्यानंतर भाजप मुख्यालयात पंतप्रधान कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। आणि आतापर्यंतचं जर आपण पाहिलं वेळ काळ, तर ज्या वेळेला कोणत्या राज्यामध्ये भाजपचं सरकार आलेलं आहे किंवा त्यांची युती असलेल्यांचं सरकार आलेलं आहे, तर त्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या कार्यालयामध्ये संबोधित केलेला आहे, एक जल्लोष केलेला आहे। आणि या वेळेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित असतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतात, शुभेच्छा देतात, अभिवादन करतात। भाजप मुख्यालयामध्ये कार्यकर्त्यांना ते संबोधित करतील। आज संध्याकाळी पंतप्रधान मोदी भाजप मुख्यालयामध्ये जाणार आहेत। बिहारमध्ये एमआयएमनं काँग्रेसला मागे टाकलंय। बिहारमध्ये एमआयएमला 5 जागा तर काँग्रेस 4 जागांवर आघाडीवर आहे। बिहारमध्ये एमआयएम आघाडीवर आहे 5 जागांवर, तो काँग्रेस 4 जागांवर आघाडीवर आहे। एमआयएमनं काँग्रेसला बिहारमध्ये मागे टाकलंय। नक्कीच एमआयएम यंदा जर आपण पाहायला गेलं तर 35 जागा एमआयएमनं लढवलेल्या आहेत आणि यावेळेला एजेपी आणि एएसपी सोबत त्यांनी आघाडी केलेली होती। एमआयएमनं सुरुवातीला राजदला साथ घातलेली होती, मात्र राजदने कुठलाही प्रतिसाद दिला नसल्यामुळे एमआयएमनं एएसपी आणि एजेपी म्हणजेच अपना जनता पार्टी आणि आझाद समाज पार्टी यांच्यासोबत आघाडी केलेली होती। आणि आता एमआयएमनं 5 जागा तर काँग्रेस 4 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। एमआयएमनं काँग्रेसला मागे टाकलेलं आहे। बिहारमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींचा करिश्मा दिसून आलाय। बिहारमध्ये एनडीएच्या समोर महाआघाडीचा सुपडा साफ झालाय। विकासाचे मुद्दे होते, त्याच्यानंतर महिलांसाठीच्या योजना होत्या, असे अनेक मुद्देचे होते जे या विजयाची कारणं जी आहेत ती आता सांगितली जात आहेत। ज्या पद्धतीने प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीश कुमार यांच्याकडून करण्यात आलेला होता, विविध योजना ज्या आहेत त्या आणण्यात आलेल्या होत्या। जीविका दीदी योजना ही सर्वात म्हणतात ना कागर ठरलेली आहे या ठिकाणी या निवडणुकीमध्ये, आणि त्यामुळेच ही विजयश्री जी आहे ती एनडीएला मिळाल्याचं आता बोललं जात आहे। जर या जल्लोषामध्ये आपण जर पाहिलं तर नेत्यांसोबत, कार्यकर्त्यांसोबत महिलांचा देखील मोठ्या संख्येने सहभाग आहे। राज्यामध्ये सुद्धा जल्लोष जो आहे तो सुरू झालेला आहे। मोदींच्या लाटेमध्ये काँग्रेसचं सर्वात खराब प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। काँग्रेस मागच्या वेळेला 19 जागांवर निवडून आलेली होती, मात्र अक्षरशः काँग्रेस यंदा 4 वर पोहोचलेली आहे, 4 या आकड्यावर पोहोचलेली आहे। सिंगल डिजिटवर काँग्रेस। बिहारमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींचा करिश्मा दिसून आलाय। सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे आलेला आहे। 89 जागांवर भाजप आघाडीवर आहे।